मित्रांनो, बेस्ट ऑफ लक. 4 टीम मॅच लावतोय सुरुवात. पहिल्या बॉलवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न. ओ हो, मुजाबचं कौतुक करावं लागेल. लॉंग चेस करावं लागलं होतं. इथून सिंगल परिपूर्ण केली जात आहे. एक धाव मिळेल. श्रीगणेश केला होता. पवनसूत नवली या संघाचा आपण पाहतायत. रिजेश करत आणि तुषार घरत ही जोडी आपण पाहतायत. एक धाव अंकित केली गेली. श्रीगणेश सुरू केला गेलाय. शिरगाव 11 पहिल्या मॅच मध्ये दमखम दाखवलं होतं या टीमने, परंतु आता मात्र त्यांची कसोटी असेल. पवनसूत नवली संघ एक बलाढ्य मातबर संघ आहे. वाईट बॉल पंच दर्शवतायत. ऑफ स्टिकला सोडून जाणार हा चेंडू. पंचाने अखेर वाईट करार केला गेलाय. दोन्ही या समांतर एकने बढत होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले दोन्ही अंकावर. 2 धावा या फलकावर आहेत. खूप चांगली मेहनत घेतली आमच्या सर्व आयोजकाच्या माध्यमातून. वर्ष पहिला आहे, परंतु सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट जरूर पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. क्षेत्र तिथे खाली आहे. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल सीमारेषा पलीकडे. चौकार. स्वागत असेल. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 6. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. इथे फलंदाजी पाहायला मिळते सध्या. इथून वाईट बॉल पण दर्शवत आहेत. स्कोर कार्डवर धावा आहेत एकत्रित पाहायला मिळत आहेत 7. वाईट बॉल पंच एकंदरीत आपण पाहू शकतायत. चांगली पंचांची भूमिका अदा करताना हे 2 पंच. स्कोर कार्ड धावा आहेत 7. गोलंदाज पुढील बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलं अगदी स्कोर कार्डवर आपण पाहतायत 8 या अंकावर. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा आहेत 8. निलफूच्या वरून घेण्याचा प्रयत्न. तिथे फटका फसला गेलाय. सुंदर झेल टीपला गेलाय. फलंदाजाला पडदीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का लागतोय. 8 या धावसंख्येवर पवनसूत नवली या संघाला गावात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करण आलाय नवीन फलंदाज. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. फरहान तिथे सुंदर अप्रतिम पॉइंट परिक्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपला गेलाय. 8 धावा या धावफलकार आहेत. एक गडी बाद. पवनसूत नवली संघ प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतो शिरगाव 11 हा संघ. हो आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आज रिस्की शॉट जरूर होता. बाईच्या स्वरूपात एक धाव परिपूर्ण केली जाईल. स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत 12. चौकार आलाय, माफ करा.
अजूनही एका बॉलचा खेळ शेष आहे आणि स्कोर कार्डवर धावा आहेत 12. 12 धावा स्कोर कार्डवर. करण आलाय नवीन फलंदाज. 4 षटकांचा सामना आपण पाहताय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. दोन्ही बलाढ्य मातब्बर संघ एकमेकांसमोर. शिरगाव विपक्ष नवली असा सामना आपण पाहतायत. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, चांगलं होतंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथून परिपूर्ण केले गेलंय. त्या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 1 षटकाच्या समाप्तीखेर. 13 धावा 1 गडी बाद. धावा 13 1 गडी बाद. मार्क पर आलाय गोलंदाज अफाक. मार्क पण सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. अफाक मार्क वर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्यात. गोलंदाज मार्कवर. टॉस बॉल होता. ऑन साईड घेण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल परिपूर्ण केली जाईल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 14 रन्स 14 या अंकावर. दोन्ही बलाढ्य मातब्बर संघ एकमेकांसमोर 2 हात करताना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. बिग फाईट आपण पाहतोय 2 संघामध्ये. स्कोर कार्डवर धावा 14. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालंय. वाईडिश लॉंगबर्न क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा सिंगल. बॅक टू बॅक 2 सिंगल परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्डवर धावा आहेत 15. 15 धावा. 15 धावा या स्कोर कार्डवर आहे. षटक क्रमांक 2. अफाक चांगली बॅट गोलंदाजी सध्या करतोय. हो बॅटची जरूर लागले गेली. शतक विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. दुसरा धक्का. 15 या धावसंख्येवर गॉन. सहर्ष स्वागत. प्रेक्षक राजा या स्पर्धेकडे वळाले त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यतीन. यतीनने आलेल्या मोठा फटका करण्याचा प्रयत्न. तिथे फटका फसला गेला आणि झेल निसटलाय. झेल निसटलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या दुहेरीने फळक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 गडी तब्बल बाद झाल्यात. यतीन अजून ब्रिजेश खरत एका बाजूने आहे. स्कोर कार्डवर 17 धावा. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहतायत. गोलंदाज पुन्हा एकदा फाक चांगली गोलंदाजी करतोय. हात खोलण्याची संधी अजून मिळाली नाहीये. हो रिवर्स स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु इथून डॉट बॉल आलाय.
रीड करावा लागेल चेंडूला. सध्या स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 17 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. आता पण चेंडू फेकले गेला तर 5 म्हणजे शेवटचा बॉल असेल. शेवटचा चेंडू स्कोर कार्डवर धावा 17. हे षटक सध्या चांगलं हाताला गेलंय, कौतुक करावं लागेल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. आय कॉन्टॅक्ट चांगला नव्हता. सिंगल येईल, लेगबाच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत पवन सूत नवली या संघाचे 18, 2 गडी बाद. दर्जेदार आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वीर धरतीपुत्र चषक 20-25 इबाद आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. सचिनजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. धनेशजी दांडेकर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगला सिस्टमॅटिक मॅनेजमेंट केलंय. आज सलग 5वा दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकतायत. दर्जेदार आयोजन नियोजन वर्ष पहिलं आहे. आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतायत. चमचमत्या ट्रॉफीज रविवारच्या सत्रामध्ये कुणाच्या हातामध्ये विसावली जाईल. 4 संघ तर पुढे येताना आपण जरूर पाहायला मिळालेत. आजचा 5वा संघ कुठला असेल. इथून धाव घेतली नाहीये, डॉट बॉल येतोय. ही ताकद राहिलंय शिरगाव संघाची. चांगल्या लाईन त्यात नेटने गोलंदाजी करतायत. तितकी चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. परंतु नवली संघ एक मोठा बलाढ्य संघ आहे. इथून 40+ धावा होत आहेत तर एक फायटिंग स्कोर जरूर असेल. हो नाही नाही, इथून यतीनला थोडस जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झालात. यतीनचा झेल सुटला होता, त्यानंतर थोडासा स्ट्रगल यतीन करतोय. धावसंख्या अगदी विसावली गेले. 18 या धावसंख्येवर स्थिर आहे. इबाद जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. फुल टॉस बॉल आहे. तिथून दूरवर्ण क्षेत्ररक्षक पुढे येईल. मुसाब चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल परिपूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या अंकावर. स्कोर कार्डवर आहेत 19 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक सध्या 3रा आहे आणि 4 षटकाचा सामना आहे. इथून तुम्हाला 40 पर्यंत जावं लागेल तर एक फायटिंग स्कोर असेल. सध्या स्कोर कार्डवर 19 धावा, 3 चेंडूची समाप्ती म्हणजे येणारे 9 चेंडू आहेत. वाईट बॉल पंच दर्शवतात. चेंडू पडल्यानंतर थोडसा बाहेरच्या बाजूने काढण्याचं काम केलं गेलंय. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 फ्लाय होईल. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावर. चला, कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. चला, क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. व्हाईट बॉल एकंदर आपण जरूर पाहायला मिळाला. 20 धावा धावफलकार आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 रन, 20 या अंकावर. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. थोडस स्ट्रगल करतोय पवन संघ. ज्या संघाची ओळख आहे आक्रमक फलंदाजी, चांगली गोलंदाजी, परंतु सध्या या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय पवनसूत नवली संघ. एक मोठा हवाई सफर आत्मविश्वास वाढवण्याचं काम करेल. इथून मॅच टाइम चेक होईल का. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. निर्जनस्थळी चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरी धावफलक 22 रन 22 अंकावर.
22 धावा धावफलकर आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 4 बॉलची समाप्ती झाली. संघर्ष करतोय सध्या पवन सूत नवली संघ. शेवटच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला धावा येणे गरजेचं असेल, परंतु कौतुक करेन, चांगली गोलंदाजी शिरगाव संघाकडनं राहिलंय. म्हणजे अजूनही उर्वरित 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्डवर धावा आहेत 22, 22 रन्स. गोलंदाज इबाद, पुढील बॉल, उलटाच बॉल, इथे फटका फसला गेलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. तिसरा धक्का 22 या धावसंख्येवर. आता शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडू या ओव्हरचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केलंय. धावसंख्या 22, 22 या अंकावर. कौतुक करावं लागेल शिरगाव संघाचं. पवन सूद सारखा एक चांगली बॅटिंग लाईन असणारा संघ सध्या स्ट्रगल करतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली नव्हती, त्याच कारणास्तव थोडशा धीम्या गतीने प्रवास सुरू आहे. पण तो अजूनही येणारा एक षटक असेल, त्या षटकावर तुम्हाला प्रहार करावे लागतील. इबादचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी हाताळले. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, एक दर्जेदार षटकार. आल्या आल्या नितेशच्या बॅटमध्ये येतो हा षटकार. जीवदानी डोंगरावरी चेंडूवर शेवटचे 6 चेंडू. फैजान गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटचे 6 बॉल. समोर यतीन. यतीन थोडासा संघर्ष करतोय, कारण 5 बॉल मध्ये त्याने धावा बनवल्या 3. या मॅचमध्ये हुक मध्ये कन्वर्ट केला गेलाय. अगदी आमच्या व्यासपीठाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सीमारेषा पार, चौकार. स्वागत. स्कोर कार्ड मध्ये होते बढत. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 32 रन, 32. मागच्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्या गेल्यात. 32 रन्स. अजूनही येणारे 5 बॉलचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा इथून स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सॅक्रिफाईस केले जाते. वाईट बॉल पण दर्शवत आहेत. एक विकेट जरूर मिळेल एसडीचे.
बॉल आहेत आणि नितेशने स्वतःकडे स्ट्राईक जरूर ठेवलंय कारण 5 बॉल आहेत. माफ करा, व्हाईट बॉल आला होता. पहिला बॉल चौका, त्यानंतर व्हाईट बॉल, रनआउट झालाय. शेवटचे 5 बॉल 5 मध्ये जरी 2 हिट येत आहे तर एक फायटिंग स्कोर जरूर असेल. यावेळेस पुन्हा एकदा नितेशच्या बॅटमधनं एक विस्फोटक स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार 6. 39 ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा स्कोर कार्ड वर आहेत. इथून 2 चेंडू परिपूर्ण केल्या गेल्या. स्कोर कार्डावर धावा आहेत 39. 39 या अंकावर 4 बॉल अजूनही शेष आहेत. आणखीन 1-2 डॉट बॉल हाताळावे लागतील आणि अजून 2 हवाई सफर. इथून गरजेचं असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 1-2 डॉट बॉल खूप महत्वाचं असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. 39 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज मार्कवर फैजान. समोर नितेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु चेंडू गॅदर करू शकले नाहीयेत. अन्यथा नितेशला आउट करण्याची संधी होती. इथून फलंदाजाला परतावा लागेल. सिंगल मिळेल. गॉन. स्वागत. 3 चेंडू आहेत. ध्रुव आलाय नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक इनला असेल. समोर नितेश पुन्हा एकदा स्ट्रायकर इनवर. स्कोर कार्डवर धावा 40 रन्स. हो वेगवान वेगवान पण तो व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. एक्केचाळीस धावा स्कोर कार्डवर 41. चला पंचांचे कुठल्याही प्रकारची उजत घालू नका. व्हाईट बॉल पंचाने एखादी घोषित केला गेलाय. स्कोर कार्डवर धावा 41 धावा 41. रिव्ह्यू नाही आहे लक्षात ठेवा. एकच कॅमेरा आपण कव्हर करतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत 41. 41 धावा धाव फलकावर. ध्रुव एका बाजूने नवीन फलंदाज, दुसऱ्या बाजूने नितेश. नितेशच्या बॅटमधून 2 षटकार जरूर पाहायला मिळाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 धाव फलकावर. आता 50 पार करण्याचा प्रयत्न पवन सूद करेल परंतु धावा रोखावे लागतील. कुठं चेंडू बॅटचा टो जरूर लागलाय. थोडासा लाईट खेळला गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न. आता फलंदाज बाद होईल. ध्रुव गॉन.
42 रन 42 धावा. आकाश आलाय नवीन फलंदाज, परंतु नितेशने आपल्याकडे स्ट्राईक ठेवलंय पुनश्च एकदा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथून दोन्ही डॉट बॉल सिंगल येईल का की 2 बॉलवर एखादा षटकार. शेवटचे 2 बॉल. टॉस बॉल होता, तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आता पुनश्च एकदा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धाब्या ते पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोचलाय 44 या अंकावर. इथून एखादा षटकार येतोय. 50 धावा डॉट जर येतोय 45चं लक्ष असेल. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू या इनिंगचा. 44 धावा सध्या स्कोर कार्ड वर आपण पाहतायत. पवन सूत नवली संघ सुरुवातीला स्ट्रगल करत होता, त्यानंतर नितेशने चांगली फलंदाजी केली. एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल केली. संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. शेवटचा बॉल. हो फुल टॉस बॉल होता. इथून एक धाव कंप्लीट केली गेलंय लेग बायच्या स्वरूपात. इनिंगची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर आहेत 45 धावा. 46 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. इथे टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच. सचिन दादा, आपण नेक्स्ट मॅच कोणाची असेल अनाउन्समेंट करा. हॅलो हॅलो ना सिद्धिविनायक रे वर. हॅलो. यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक गोखिवरे वर. हॅलो. चला सिद्धिविनायक गोखिवरे संघ आपण पोहोचा टॉस साठी. त्यांच्या विरोधामध्ये असेल. हॅलो हॅलो. खामलोली स्पोर्ट. चला खामलोली स्पोर्ट्स खामलोली आणि सिद्धिविनायक गोखिवरे संघ, दोन्ही संघ टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी व्यासपीठाच्या समोर टॉस बॉक्सच्या दिशेने या. तिथे टॉस केला जाईल. हॅलो. चला 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण रवाना करायचे आहेत. 46 धावांचं लक्ष असेल. 24 बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 2 संघ गोखिवरे संघ आणि खामलोली संघ. स्पिन केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने पोचायचं आहे. सन्माननीय राजाजी दांडेकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे कॉइन स्पिन केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे 46 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 24 बॉल 46 धावा. चांगली बॅटिंग लाईन आहे शिरगाव संघाकडे. तसे चांगले गोलंदाजी आहेत. पवनसूत संघाकडे गोलंदाज आहेत. 46 धावा त्याही डिफेन्स करू शकताय. चांगली लढत पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल सिद्धिविनायक गोखिवरे विपक्ष खामलोली स्पोर्ट्स खामलोली. या 2 संघामध्ये असेल ही लढत. राजाजी दांडेकर साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. मैशी आणि एलेन ही जोडी मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. इथून ती सुरुवात प्राप्त करावी लागेल, कारण 24 बॉल मध्ये बनवायचा 46 धावा. वीर धरतीपुत्र चषक 20-25 सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. सचिनजी भोईर, गणेशजी दांडेकर, विलासजी अंधेर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. खूप चांगली मेहनत घेतलंय या स्पर्धेसाठी.
पहिलं वर्ष आहे. उद्याच्या दिवसात आगरी समाज संघ आपण पाहणार आहोत. परवाचा मात्र मेगा फायनलचा दिवस असेल. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. धरतीपुत्र चषक चौकार 4. खरंतर मात्र पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला गेलाय, कारण 24 बॉल मध्ये बनवायच्या 46 धावा आणि ते इरादे स्पष्ट करतोय. म्हैशी आपण पाहतायत. आलेन आलेनने वाटतं आल्या आल्या धावा. बॅक टू बॅक 2 चौकार. क्या बात आहे. तर दिलं जात आहे. 2 बॉलवर 2 चौकार. तर ब्रिजेशच्या पुढे प्रश्नचिन्ह असेल. अशा प्रकारचे चेंडू हाताळावा लागेल. काहीतरी कानमंत्र जरूर देत आहेत. धावसंख्या 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. 24 मध्ये 46 लक्ष्याचं पाठलाग करताना 2 बॉल मध्ये 8 धावा इथून स्कोर कार्डवर पाहू शकतायत. हो हो, आता शफल झाले होते. आता शफल झाले. त्यांना माहिती आहे तिथे क्षेत्ररक्षक सजवलाय, इथे क्षेत्र खाली आहे. त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पैसा संपर्क झाला नाही, परंतु ब्रिजेश घाडेकरकडे क्षमता आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी तेही करू शकतायत. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आपण पाहतायत. हो, यावेळेस थोड्याशा धीम्या गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलंय. क्षेत्ररक्षक दूरवरनं पुढे येतात. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 4 चेंडूच्या अगदी समाप्त खेळ 9व्या अंकावर. 24 मध्ये 46चं लक्ष्य. पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा आल्या 4 चेंडूच्या मागे अगदी 9. चांगली बिग फाईट, बिग लढत आपण पाहताय 2 मातब्बर संघामध्ये. एक पालघर पश्चिमेचा संघ, एक पालघर पूर्वेचा संघ. 2 संघ एकमेकांसमोर 2 हात करताना. हो हो, चांगल्या पद्धतीने डिफेन्स केला जातोय. सिंगल इथून परिपूर्ण केली जात आहे. सिंगल मिळेल. मैशीदकडे चांगले फटके आहेत. स्कोर कार्डवर दुहेरी अंक गाठताना धावफलक 10 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. 2 चौकार, 2 सिंगल, 1 डॉट बॉल जरूर पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक आपण पहिला पाहतायत. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकडे वळाय, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु काही जवळचं क्षेत्ररक्षण अचूक फेकी पाहायला मिळालाय. षटकाची झाली समाप्ती. 11 धावा फलकावर बिनबाद. एकही विकेट गमवलं नाहीये आणि पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 2 गडी बाद झाले होते. इथून ही जमेची बाजू असेल शिरगाव संघाची. 11 धावा धाव फलकार. एकही विकेट गमवलं नाहीये. स्कोर कार्डवर धावा आहेत 11. 46 धावांचा पाठलाग केला जातोय. ध्रुपाला गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. नेक्स्ट मॅच गोखिरे विपक्ष खामलोली स्पोर्ट्स असा हा मॅच असेल. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. गोलंदाज ध्रुप गोलंदाज मार्कवर सजवतोय. समोर एलेन. आठवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल परिपूर्ण होत आहे. एकच धाव मिळेल.
एकेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचलंय. शेतचा पाठलाग केला जातोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. ओम साई स्पोर्ट्स आपण पाहतायत. घर बसल्या या मॅचचा आनंद आपण घेऊ शकतायत. हो हो, वेगवान 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 मारा पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. त्याच तो लिगल डेरीवर पाहायला मिळतंय. स्कोर कार्डावर धावा एकंदरीत स्थिरावली गेलंय. 12 या अंकावर षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहतायत. एका बाजूने मैशीत, दुसऱ्या बाजूने ॲलन ही जोडी आपण पाहतायत. मैशीतकडे मोठे फटके घेण्याची क्षमता आहे, परंतु स्वतःला सिद्ध करावा लागेल. गोलंदाज गोली मार्क ध्रुव यावेळेस अगदी ताकदीचा वापर केला गेलाय. वैनिश लॉंगॉपच्या डोक्यावर येतोय दर्जेदार षटकार 6. अठरा धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2. होणार नाही याची दक्षता घ्या, कारण आजच्या दिवसात हे टॉप 6 मध्ये एक संघ आपल्याला पोहोचवायचा आहे. नवीन फलंदाज येतोय. माज येतोय नवीन फलंदाज. येतोय मैदानच्या आतमध्ये. स्कोर कार्डवर धावा आहेत 18. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेला. आदरणीय नितेशजी दांडेकर साहेब, ग्रामपंचायत माजी सदस्य, तुमच्या अगदी व्यासपीठावर उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत असेल. चला नितेशजी दांडेकर साहेब, आपणास विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरून व्यासचा आनंद घ्यायचा आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. तसेच योगेशजी दडपी साहेब या स्पर्धेचे सल्लागार, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलंही सर्वचे स्वागत असेल. इथून जाऊया मॅचच्या दिशेने. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड मध्ये पडत होतं 19 फलकावर. सॉरी 23, माफ करा. 23 रन्स म्हणजे अर्धा पल्ला जरूर पार केलाय. अजून अर्धा पल्ला पार करावायचा आहे. चांगली पंचांची भूमिका अदा करतायत, कारण पहिल्या इनिंग मध्ये 2 आक्षेप घेतले होते. या ओव्हर मध्ये आक्षेप घेतला जातोय. स्कोर कार्ड वर धावा 23. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉल षटकाची झाली समाप्ती. आता 2 षटकांमध्ये 23 केल्यात. 2 षटकामध्ये 23 आणखीन बनवायचे आहेत. या एक छोटीशी 2.
धरती पुत्र खूप गाजते पालघर जिल्ह्यात. वीर धरतीपुत्र आपण पाहत आहेत एक चांगला ग्रुप त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही दमदार स्पर्धा वीर धरतीपुत्र चषक 20-25 सुंदर आयोजन नियोजन 23 धाब्यांची आवश्यकता येणारे 12 बॉल यतीन आलाय गोलंदाजी मार्कवर समोर ॲलनने मात्र कडे स्ट्रोक खेळला गेलाय. हा कुरटप्पाचा चेंडू होता आणि त्याच्यावर घेतलाय खरबूज समाचार 6 धावा. लागलाय तो 29 या धावसंख्येवर गॉन. तर 10 बॉल आहेत 17ची आवश्यकता. कभी उधर इधर तो कभी उधर कभी खुशी कभी गम असा माहोल आहे सध्या मॅच. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये या. एक फलंदाज आपण लगेच रेडी ठेवायचा आहे कारण आजच्या दिवसातही आपल्याला एक टॉप 6 मध्ये संघ पोहोचवायचा आहे. 4 संघ 4 दिवसात जरूर पुढे येताना आपण पाहिल्यात. आज 5वा संघ कुठला असेल. एक फलंदाज आपण रेडी ठेवा. आता येणारे 10 बॉल आणि 10 मध्ये बनवायचे आहेत 17 धावा. फैज आलाय नवीन फलंदाज. 10 बॉल 17ची आवश्यकता. ॲलनने चांगलं काम केलंय. 10 मध्ये 17ची आवश्यकता. एक मोठा हवाई सफर या मॅच मध्ये वर्चस्व प्राप्त करेल शिरगाव संघ. एखाद विकेट्स नवली संघालाही गरज असेल. डॉट बॉल खूप महत्वाचा असेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नितेश पुढे सरसावले होते. धावसंख्या आपण पाहिली तर एकाने पुढे जातय. 30 रन्स 30 धावा कंप्लीट झाल्यात. 16 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा काही शेष. 9 बॉल 16ची आवश्यकता. एका बाजूने माझ आपण पाहत आहे दुसऱ्या बाजूने फैज ही जोडी. यावेळेस अगदी रडार मध्ये चेंडू आलाय आणि त्याला डिस्पॅच केलाय 6 धाब्यांसाठी. षटकार. आज जाईल त्या का 8-10चं इक्वेशन. इथून जर 2 डॉट बॉल येत आहेत तर संधी असू शकते. पण 2 मध्ये जरी 2 येत आहेत तर मॅच मात्र शिरगावच्या हातामध्ये असेल कारण 10ची आवश्यकता. 10 धावा 2 बॉल मध्ये येऊ शकतात पण तुमच्याकडे 8 चेंडू आहेत. अजूनही 2 बॉल आहेत. षटक क्रमांक सध्या 3 आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा कुडप्पाचा चेंडू होता. इथे एक मोठा फटका खेळण्याची संधी होती. सिंगल परिपूर्ण केले गेलंय. स्कोर कार्ड वर धावा आहेत एकंदरीत आपण पाहत आहेत 37. 9ची आवश्यकता. येणारे 7 बॉल. 7-9चं इक्वेशन. 7 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल. हो डॉट बॉल आहे. डॉट बॉल. आता चेंडू आहेत 6 आणि बनवायचे आहेत 9 धावा. या एक छोटीशी 2
तुषार येतोय गोलंदाज मार्कवर मॅजिकल स्पेल हाताळलं जाईल का? कारण 6 बॉल आहेत, 9ची आवश्यकता. उलटा पुलटावाला मामला आहे. 6ला उलट केलं तर 9, 9ला उलट केलं तर 6. येथून 6 चेंडूमध्ये 9ची आवश्यकता असेल. एक एक धाव इथून रोखावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. हो 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 हो, चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. 5 चेंडू 9ची आवश्यकता. 5 मध्ये 9, पैसा वसूल मॅच. 37 रन स्कोर कार्ड. 9 धाब्यांची आवश्यकता. येणारे 5 चेंडू. तुषार पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मार्कवर. पाच बॉल 9ची आवश्यकता. हो आखूड टप्प्याचा चेंडू इथून क्षेत्ररक्षकाला वेट करून सीमारेषा पार. चौकार. चार बॉल आहेत, 5ची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार घेतला. मॅचच्या बॅट मधनं हा चौकार. 4 बॉल आहेत, 5ची आवश्यकता. इथून लगातार 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत पाहायला मिळेल. जर 2 पहिले डॉट बॉल येत आहेत, तर 4 बॉल आहेत, 5ची आवश्यकता. इथून मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न माझी करेल. इथून विजयावर शिक्कामोर्तब केलाय शिरगाव 11 या संघाने. वेल प्लेड. आणि हार्ड लक असेल पवनसूत नवली संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच माझ आपण पाहत आहेत. माझ आपण या मॅन ऑफ द मॅच आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने आपण जायचं आहे.